एलपीजी वितरकांकडे कुठेही गॅस तुटवडा नाही। एका दिवसात 60 लाख गॅस सिलेंडरची डिलिव्हरी, महिन्याभरात 55,000 टन कमर्शियल एलपीजीची विक्री, अतिरिक्त इंधन म्हणून राज्यांना केरोसिनचा पुरवठा करण्याचे निर्देश दिल्याची माहिती। राज्यात पीएनजी जोडण्यांसाठी सरकारकडून हालचालींना वेग, नवीन सिटी गॅस डिस्ट्रीब्युशनसाठी मागण्यात आलेल्या परवानग्या 24 तासात मंजूर करण्याचे आदेश, सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन संस्थांना 24 तास काम करण्याची परवानगी। राज्यात पीएनजी जोडण्या वेगवान होण्यासाठी हालचालींना वेग, नवीन सिटी गॅस डिस्ट्रीब्युशनच्या परवानग्या 24 तासात मंजूर, राज्यात निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाला तोंड देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय। लातूरमध्ये घरगुती गॅस वितरण यंत्रणा पूर्णपणे ठप्प, साठा संपल्यानं गॅस एजन्सी बाहेर, घरगुती सिलेंडरचं वितरण थांबलं, सकाळपासून सिलेंडर मिळण्यासाठी नागरिकांची रांग। मीरा भाईंदरमध्ये चक्क इंजिन ऑइलवर चहा बनवला जातोय, गॅस टंचाईमुळे चहा विक्रेत्याकडून टाकाऊ इंजिन ऑइलचा पर्यायी वापर। महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुणे नाशिकसह 10 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा, अनेक भागात पाऊस, वादळी वारे आणि गारपीट, हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ। पुण्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी अधीक्षकांनी भेट दिली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी, तर भोर तालुक्यात जिल्हा कृषी अधीक्षकांनी पंचनामे करण्याचे दिले निर्देश। नागपूरसह परिसरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, हवामान विभागानं नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा दिला अंदाज, पावसामुळे रब्बी पिकं, फळबागा आणि भाजीपाल्याचं नुकसान। हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, वसमत तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, अवकाळीमुळे हळद उत्पादक शेतकरी संकटात। पंढरपूर शहर आणि परिसरात अवकाळी पाऊस, उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा, तर पावसामुळे आंबा आणि द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान। धुळ्याच्या साक्रीमध्ये जोरदार वाऱ्यासह गारपीट, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, साक्री तालुक्यात 3 दिवसात दुसऱ्यांदा गारपिटीचा तडाखा। सातारा जिल्ह्यातील खंडाळा, वाई तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पावसामुळे शेतातील गहू आणि ज्वारी पिकाचं नुकसान, तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम शहरासह तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस, अवकाळी पावसामुळे हळद आणि कांदा पिकांचं मोठं नुकसान। शिरूर तालुक्यातील कवठे परिसरात अवकाळी पावसाची पुन्हा जोरदार हजेरी, सलग तिसऱ्या दिवशीच्या पावसानं शेतकऱ्यांची धावपळ, शेतकऱ्यांकडून मोठ्या आर्थिक नुकसानाची भीती व्यक्त। आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस, अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती, भाजीपाला, फळबागा आणि उभी पिकं धोक्यात। बीड जिल्ह्यातील वडवणी आणि धारूर तालुक्यातील काही भागांमध्ये गारांसह अवकाळी पाऊस, नुकतंच 2 दिवसापूर्वी झालेल्या अवकाळीनं मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान। पुण्यातील भोर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे करण्यास सुरुवात, नुकसानग्रस्त शेती, फळबागा आणि घरांच्या पडझडीचे पंचनामे, लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, पैठणचे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांच्याकडून नुकसानाची पाहणी, भुमरेंकडून अहवाल सादर करण्याच्या सूचना। धुळ्याच्या साक्री तालुक्याला गारपिटीचा तडाखा, आमदार मंजुळा गावित यांच्याकडून नुकसानाची पाहणी, तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना। अवकाळीमुळे बीड जिल्ह्यात शेती पिकांसह फळबागांना मोठा फटका, अनेक ठिकाणी पिकं जमीनदोस्त, येळमघाट परिसरात ज्वारीसह उन्हाळी बाजरी जमीनदोस्त, शेतकऱ्यांकडून पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील डोनवाडा परिसरात अवकाळीमुळे चिया पिकाचं नुकसानामुळे उत्पादन खर्चही निघणार नसल्यानं शेतकरी चिंतेत। धाराशिवमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा उद्योगावर मोठा परिणाम, वारंवार हवामान बदलामुळे उद्योग ठप्प, सततच्या अवकाळी पावसामुळे उद्योग धोक्यात आल्यानं कामगारांवरही बेरोजगारीची टांगती तलवार। अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाचा 62 गावातील 578 हेक्टरमधील गहू आणि संत्र्याला फटका, कांदा, लिंबू, भाजीपाल्यासोबतच काही ठिकाणी हरभऱ्याचं नुकसान, अंजनगाव तालुक्यात केळीचं तर धारणी तालुक्यात मक्याचं नुकसान। परभणीत झालेल्या अवकाळी पावसामुळे 2 एकरावरील मोसंबीची बाग उद्ध्वस्त, पंचनामे करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं, आम्ही न्याय मागायचा कुणाकडे, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। गोंदिया शहरवासियांची तहान, पुजारी टोला धरण भागवणार, वैनगंगा नदीची पाणी पातळी खालावल्यानं प्रशासनानं धरणातून पाणी सोडण्याचा घेतला निर्णय, जलजीवन प्राधिकरणाच्या पावलामुळे उन्हाळ्यात गोंदियाकरांवरील पाणी कपातीचं संकट टळणार।
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 8 महिला मजुरांचा मृत्यू. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकनं महिला मजुरांना चिरडलं. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर. जालन्याच्या कडवंची शिवारातील घटना. माढ्यातील अंजन गावात महापुरुषांचा पुतळा बसवल्याचा वाद. संतप्त जमावाची पोलिसांवर दगडफेक. IPS अंजना कृष्णन थोडक्यात वाचल्या. माढ्याच्या अंजनगाव खेलोबा गावात पुतळ्यावरून तणाव. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जमावाची समजूत काढली. पुतळा काढणार नसल्याचं अधीक्षकांचं आश्वासन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल. एनडीएमधील काही महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार. खरात प्रकरणी एनसीपीचे नेते अडचणीत येत असताना सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला महत्त्व. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात सुनेत्रा पवार यांच्याकडून 2च पदांचा उल्लेख. सुनेत्रा पवार अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार असा उल्लेख. तटकरे आणि पटेल यांच्या नावापुढे पदांचा उल्लेखच नाही. दादा असताना आणि दादांच्या पश्चात विलिनीकरण ही वेगळी बाब. अदिती तटकरे यांचं वक्तव्य. तर सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व दिल्यानंतर आमच्याशी कुठलीही चर्चा झालीच नाही. शशिकांत शिंदे यांची माहिती. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या कथित व्यावसायिक भागीदारीवरून आता नवा वाद. 10च का 150 कंपन्यांचा काय. विकास गोगावले यांचा निशाणा. मोंदूखरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत. दुसऱ्या गुन्ह्यात अटक दाखवून आज कोर्टात हजर करणार. मोंदूखराची वैद्यकीय तपासणी. मोंदूखरातवर दाखल प्रत्येक गुन्ह्याची एसआयटीकडून स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया होणार. मोंदूवर आतापर्यंत नाशिकमध्ये 10 तर शिर्डीत 1 गुन्हा दाखल. प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळी पोलीस कोठडी घेऊन तपास केला जाणार. खरातचा पुण्यातील सीए पुजारी आणि सराफा व्यावसायिकाची चौकशी. खरातच्या 6 तास चौकशीत धक्कादायक बाबी समोर. पुण्यातील एका बँकेतून घेतलेल्या कर्ज प्रकरणात मॅनेजरला 1 कोटीची लाच दिल्याची बाब समोर. मोंदू खरात प्रकरणी राजकीय नेते आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता. खरातच्या मुलीच्या लग्नात आलेल्या VIP लोकांचा शोध घेणार. लग्न सोहळ्याला नाशिक, अहिल्यानगर, मुंबई, दिल्लीसह परदेशी पाहुण्यांची हजेरी असल्याची माहिती. खरात प्रकरणात डॉक्टरांपाठोपाठ एक सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअरही पोलिसांच्या रडारवर. एका विशिष्ट मेडिकल स्टोअरमधून गुंगीच्या आणि वेदनाशामक गोळ्या खरेदी केल्या जात असल्याची सूत्रांची माहिती. आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणी झिरवाळ्यांनी स्वतःची बाजू पक्षासमोर मांडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटून घडलेल्या प्रकाराची दिली माहिती. रोहित पवार यांच्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांची मागणी. पुण्याला अजित पवार नको होते. चाकणकर तटकरे वारंवार खरातकडे जात होते. लवांडे यांचा आरोप. मोंदू खरात प्रकरण अत्यंत घृणास्पद. महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली प्रकरणाचा तपास सुरू. पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून स्पष्ट. दीपक केसरकर यांनी आमदारकीचा तात्काळ राजीनामा द्यावा. माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी. तर शालार्थ आयडी आणि मोंदू खरात प्रकरणात नाव आल्यानं उपरकर यांची टीका. दरम्यान यापूर्वीही केसरकर यांनी गडहिंग्लजच्या एका बुवाला आणून निवडणुकीत फिरवल्याचा दावा. पुणे जिल्हा परिषदेचे सभापती ठरणार. अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर सभापतींची निवडही बिनविरोध होण्याची शक्यता. जिल्हा परिषदेच्या 73 पैकी 51 जागांवर राष्ट्रवादीचा विजय. शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मान्यता. सुधारित आराखड्यानुसार आता हा मार्ग 13 जिल्ह्यातल्या 40 तालुक्यांमधून जाणार. तर माहूर, तुळजापूर, कोल्हापूर या शक्तीपीठांसह 21 धार्मिक स्थळं जोडली जाणार. पुणे आरटीओमध्ये आजपासून फॅन्सी नंबरसाठी फेसलेस सेवा सुरू. नवीन ZM मालिकेतील पसंतीचा क्रमांक आता घर बसल्या ऑनलाईन आरक्षित करता येणार. दुपारी 4 वाजल्यापासून परिवहनच्या संकेतस्थळावर नोंदणी सुरू होणार. पुणे महापालिकेच्या 4000 मिळकतींचं प्रॉपर्टी कार्डवर नावच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधींच्या मालमत्ता कायदेशीरदृष्ट्या बेवारस. अतिक्रमणाचं सावट. मालमत्तांकडे प्रशासनानं कमालीचं दुर्लक्ष केल्याचं उघड. पुण्यात एका वर्षात 3.5 लाख नव्या वाहनांची खरेदी. सरकारी सवलतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत तिप्पट वाढ. दुचाकींच्या संख्येतही मोठी भर. पुणे महापालिकेला यावर्षी 5326 कोटी रुपयांचा महसूल जमा. यात मिळकत कराचा वाटा 2985 कोटी तर बांधकाम विभागाचा वाटा 2341 कोटी. बदलापूर नगर परिषदेची मालमत्ता कर वसुली 85%. नगर परिषदेची 76 कोटी 25 लाख रुपये कर वसुली. यंदा जास्तीत जास्त मालमत्ता कराच्या वसुलीसाठी अभय योजना जाहीर. पुण्यातील नदीकाठच्या रहिवाशांना पुराचा धोका आधीच कळणार. महापालिकेनं मुळामुठा नदीपात्रात 168 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा घेतला निर्णय. यातील 44 कॅमेरे कार्यान्वित. याद्वारे विसर्गावर लक्ष ठेवून नागरिकांना वेळेवर सतर्क केले जाणार.
रिअल इस्टेटमध्ये नागपूरची भरारी. वर्षभरात नागपूरमध्ये 1,87,090 खरेदी विक्रीचे व्यवहार. मार्चमध्ये मालमत्ता खरेदी विक्रीचे सर्वाधिक व्यवहार. नागपूरसह ग्रामीण भागात वाढत्या गृहप्रकल्पांमुळे व्यवहार वाढले. भंगार विक्रीतून मध्य रेल्वेला 460 कोटींचा महसूल. गेल्या 2 वर्षातील सर्वाधिक कमाई केल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं. भुसावळ विभागानं 105 कोटींची विक्रमी विक्री करत अव्वल स्थान पटकावलं. परदेशी विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठात पीएचडी करण्यासाठी विद्या परिषदेनं हिरवा कंदील दाखवला. सिंगल विंडो सिस्टीमद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार. ऑनलाईन मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड होणार. पुणे विभागात मूत्रपिंडाच्या आजारांमध्ये वाढ. तब्बल 1970 रुग्ण किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत. यात 1400 पुरुषांचा समावेश. किडनी विकार सायलेंट किलर ठरत असल्यानं वेळेवर आरोग्य तपासणी करण्याचं डॉक्टरांचं. महापौरांच्या घशापेक्षा मुंबईकरांच्या घशाचं बघा. मुंबईकरांच्या घशाला प्रदूषणाचा त्रास होतोय, त्यावर काम करा. महापौर रितू तावडे यांच्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारेंची टीका. दोन्ही पोटनिवडणुकांसाठी काँग्रेसकडे इच्छुकांचे अर्ज. पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर आम्हाला पाठिंबा द्यावा. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवरून हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. एकनाथ खडसेंचं पाप आता पुढे यायला लागलंय. स्वतःच्या घरातील लोकांना निवडून आणून देऊ शकले नाहीत. जळगावचे आमदार चंद्रकांत पाटील यांची टीका. धनंजय मुंडेंना 5 मुलं असताना आमदार कसे झाले? मुंडेंची नार्को टेस्ट करावी, सर्व सत्य समोर येईल. करुणा मुंडे यांचा गंभीर आरोप. खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घेतली भेट. दादर रत्नागिरी बंद झालेली पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट. 2027च्या जनगणनेत व्हीजेएनटी आणि आदिवासी समाजासाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्याची मागणी. महाराष्ट्र बॉक्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून दरेकर आणि शेवाळेंमध्ये वाद. अध्यक्षपदी दरेकरांचं पॅनल विजयी असताना देखील सेनेकडून अध्यक्ष घोषित केल्यानं दरेकर आक्रमक. दरेकर दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेतून भूमिका मांडणार. अकोल्यातील फरार पोलीस अधिकारी राजेश जाधवला अटक. कोठडीतील महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप. अधिकचा तपास सुरू. संगीता बेनीवाल यांच्या वाहनाचा अपघात. संगीता बेनीवाल या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निरीक्षक. अपघातात कुणीही जखमी नसल्याची माहिती. सोनाली बेंद्रे आणि पती गोल्डी बहेल जमीन वादामुळे अडचणीत. मावळमधील संबंधित जमीन वडिलोपार्जित असल्याचा शेतकऱ्याचा दावा. वडगाव मावळमधील दिवाणी न्यायालयात खटला दाखल. कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाची सभासद नोंदणी बोगस झाल्याचा आरोप. गोकुळ दूध संघात 423 दूध संस्थांची सभासद म्हणून नोंदणी. गर्जना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडे यांची सहकार खात्याकडे तक्रार. तपासासाठी चौकशी समिती गठीत. अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांनी पुणे आणि नाशिक हादरलं. चाकणमध्ये नराधम बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार. तर नाशिकमध्ये स्कूल व्हॅन चालकानं 9 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना. चंद्रपूर महापालिकेत सभागृह नेतेपदावरून भाजपमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र. जोरगेवार गटाच्या 17 नगरसेवकांकडून महापौरांवरच बेईमानीचे आरोप तर बैठकींवर बहिष्काराचाही. रायगडमधील बांधकाम प्रकरणी मनसेकडून चौकशीची मागणी. रोहा तालुक्यातील रोटखुर्दमधील बांधकामात निलेश चाकणकर, आकाश चौधरी यांची भागीदारी असल्यानं अनेक सवाल. चौकशीसाठी मनसेचं तहसीलदारांना निवेदन. पनवेल महापालिकेत गोंधळ. ठाकरेंच्या सेनेच्या गटनेत्या लीना गरड यांना बोलू न दिल्यानं सभागृह तापलं. कामापेक्षा ठेकेदार स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त असल्याचं गरड यांचा आरोप. नवी मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेनेत वाद. 60 वर्षांच्या वयोमर्यादेच्या निर्णयावरून भाजप सेनेत वाद. भाजपचे सभागृह नेते सागर नाईक यांचा पालिकेविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा. बहुमतानंतर गारगाई प्रकल्पाला स्थायी समितीकडून हिरवा कंदील. त्रुटींमुळे गारगाई प्रकल्पाचा प्रस्ताव स्थायी समितीनं माघारी पाठवला होता. डोंबिवली रिंग रोड प्रकल्पग्रस्त मोबदल्याप्रकरणी शेतकरी आक्रमक. डोंबिवली रिंग रोड प्रकल्पात 350हून अधिक शेतकरी बाधित. टीडीआरऐवजी रोख मोबदला द्या, शेतकऱ्यांची मागणी. डोंबिवली एमआयडीसीत 3 दिवस पाणीपुरवठा ठप्प. नागरिक त्रस्त. मनसेच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही, मनसेचा. मीरा भाईंदर मेट्रो 9चं उद्घाटन 3 तारखेऐवजी 6 एप्रिलला होणार. उद्घाटन सोहळ्यापूर्वीच भाजप आणि सेनेत श्रेयवाद. मेट्रोच्या श्रेयासाठी दोन्ही पक्षांकडून बॅनरबाजी. उल्हासनगरमध्ये शिष्यवृत्ती योजनेच्या नामकरणावरून वाद. महापौरांचा माजी आमदार ज्योती कलानी यांचं नाव देण्याचा प्रस्ताव तर भाजपकडून सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्याची मागणी. भंडाऱ्यात बावनथडी प्रकल्पग्रस्तांचं जलसमाधी आंदोलन. जमिनीच्या मोबदल्यातील अनेक मागण्या अद्याप प्रलंबित. वारंवार मागण्या करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष होत असतं. ठाण्यातील माजिवडा चौकातील रस्ता खचला. शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. घोडबंदर, कोलशेत, वसंत विहार भागातून ठाण्याच्या दिशेनं प्रवासी वाहतुकीवर परिणाम.
धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदी पात्रातून सर्रासपणे अवैध वाळू वाहतूक, स्थानिक ग्रामस्थांची प्रशासनाविरोधात नाराजी, कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. मीरा भाईंदरमध्ये 6.5 लाखांचा गुटखा जप्त, इंद्रलोक परिसरात नवघर पोलिसांची मोठी कारवाई, संशयास्पद टेम्पोवर छापा टाकत 10 वेगवेगळ्या ब्रँडच्या 25 गोण्या जप्त. धुळे बस स्थानकावर एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांची झुंबड, कडक उन्हातही महिलांच्या लांबच लांब रांगा. वर्धा शहरालगतच्या 15 ग्रामपंचायतींना कचरा संकलन वाहनांचं वितरण, पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते ग्रामपंचायतींना वाहनांचं वितरण. मीरा भाईंदर महानगरपालिकेची मार्च अखेरपर्यंत 286 कोटी 48 लाख रुपयांची विक्रमी कर वसुली, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर वसुलीत 56 कोटी रुपयांची मोठी वाढ. धुळ्यात एकविरा देवीची यात्रोत्सवाला सुरुवात, मनपा आयुक्तांच्या हस्ते एकविरा देवीची महाआरती संपन्न, प्रशासनातर्फे पहिल्यांदाच देवीला पैठणीचा आहे. बुलढाण्यातील चिखलीमधील रेणुका देवीच्या यात्रेला सुरुवात, शेकडो वर्षांची भंदे मिरवणूक मोठ्या थाटात, भाविकांनी हातात पेटते भंदे घेऊन देवीचा केला जयघोष. जळगावच्या चोपड्यातील अडावत गावात अनेक वर्षांची परंपरा असलेला 12 गाड्यांचा कार्यक्रम संपन्न, नागरिकांची मोठी गर्दी. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात रोनापाल गावात ओंकार हत्ती फणस सोंडेनं काढताना कॅमेऱ्यात कैद, ओंकार हत्तीचा रोनापाल गावात धुमाकूळ, काजू बागायतीत हत्ती वावरत असल्यानं शेतकरी भयभीत. फणस दिलं खाली पडलं, तुझं फणस पडलं बघ, घे तू. फणस दिलं खाली पडलं, तुझं फणस पडलं बघ, घे तू.